शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेलं ब्रीद वाक्य आहे. आम्ही शिकलो, ज्यावेळेस संघर्ष करायचा होता त्यावेळेस ते रस्त्यावर उतरलो आणि या संघर्षाला यश आलेलं आहे. माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते तात्काळ निर्णय घेणं, मीटिंग लावणं, सर्व पक्षांना एकत्रित करणं, त्याच्यामध्ये वंचित आघाडी असो, आनंदराज आंबेडकर असो, रिपब्लिकन पार्टी असो, सगळ्या श्यामदादा गायकवाड होते, चन्ने साहेब होते, किरणजी सोनवणे होते, सर्वांसमोर हा निर्णय झाला आणि तो निर्णय एक ऐतिहासिक झाला आणि कल्याण पूर्वेचा आणि बौद्धमय फाउंडेशनचा हा विकास होणारच. आणि या विकासाच्या कोणी आड येत असेल जसं तर तसं उत्तर द्यायची तयारी आम्ही कल्याण शहराच्या वतीने करणार आहोत. तुम्हा सगळ्यांना मी एक स्पष्ट गोष्ट करू इच्छितो की बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे. बुद्धभूमी फाउंडेशनचं तत्वतः प्राधिकरण करतो आहोत सरकार, अशा प्रकारची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे विविध पक्षाचे अनेक नेते, मान्यवर, समाजातले मान्यवर यांच्या समोर केलेली आहे. त्याच्या प्रकारचं इतिवृत्त लिहिलेलं वृत्त प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामुळे आता यानंतर कोणी काय करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आज जो जल्लोष केला त्याला दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे की जगाच्या पातळीवरती असणारं जे जगातल्या सकल बौद्ध समाजाचं आदरस्थान मानलं जातं ते बिहारमधलं महाबोधी विहार, त्या महाबोधी विहाराची हुबेहूब प्रतिकृती त्याच्यापेक्षाही भव्य मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणमध्ये उभी राहणार आहे. हा देशातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या बौद्ध संस्कृती मानणाऱ्या, हिंदू संस्कृती मानणाऱ्या, जैन संस्कृती मानणाऱ्या, भारतीयता मानणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अभिमानाची, जल्लोषाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही इथे जल्लोष करण्यासाठी आलोय. आणि ही भेट ज्या विकास पुरुष, संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे आणि माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी जी समाजाला दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही हा सगळा जल्लोष. बरं, हा जल्लोष इथेच होतोय का? तर दिल्लीतनं मला अनेक ठिकाणी फोन आले, त्या संदर्भातल्या पोस्ट केल्यानंतर दिल्लीत मधली लोक शांती स्वरूप बौद्धांचे जे अनुयायी आहेत ते जल्लोष करतायत. औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं तिथं आहे. समाजातल्या अनेक तरांचे भंते चे ग्रुप जे आहेत, मग नागपूरमध्ये दीक्षाभूमीतले जे भंते आहेत, सुसई सराई म्हणून, अशा अनेक महान भंते जे लोक आहेत ते याचं स्वागत करतायत, या निर्णयाचं स्वागत करतायत.